जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास 9 संदेह वारण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सरिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे म्हणजे श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवत आहेत. ते म्हणतायत की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही, त्याला बाजूला सारावे म्हटले तरी सारता येत नाही, त्यात काही कमी जास्त करावे म्हटले तरीही करता येत नाही. ब्रह्म भेदिता भेदेना ब्रह्म छेदिता छेदेना ब्रह्म परते होयेना केले तरी म्हणजे ब्रह्माला भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही, ब्रह्माला छेदावे म्हटले तरी ते छेदले जात नाही, त्याला मागे ढकलावे म्हटले तरी असं आपल्याला वाटले तरीही ते ढकलले जात नाही. पहा, सृष्टीत भरून उरलेल्या परब्रह्म स्वरूपाला पाहण्याची दृष्टी कशी प्राप्त होते आणि ब्रह्मस्वरूप अनुभवण्यामध्ये कुठले अडथळे येऊ शकतात याचा यथासांग विचार आपण समर्थांच्या मार्गदर्शनाखाली या गुणरूप दशकात करत आहोत. हा अभ्यास जितका व्यापक आहे तितकाच तो सूक्ष्म देखील आहे. त्यामुळं या सुदीर्घ अभ्यासात आशंका संदेह अशा जणू काही पालवीलाच पुजलेल्या आहेत. म्हणूनच की काय या दशकात श्रोत्यांच्या मनातील आशंका अनुमान विकल्पांचे उच्चाटन करण्यासाठी समर्थांनी ज्या ज्या समासांची रचना केलेली आहे त्यातील हा एक संदेह वारण नाम समास आहे. परब्रह्माविषयी आपण जितकं सखोल चिंतन करू त्याविषयीची भूमिका अंतरंगात सुस्थापित करायला जसजसं लागू तितकं आपल्या मनात अज्ञान शंका कुशंकांचे मळब दाटून येऊ लागतात. परब्रह्म ही अशी सद्वस्तू आहे की जिला कल्पना स्पर्श करू शकत नाही आणि सामान्य जीव तर कल्पनेशिवाय राहू शकत नाही. नाम रूपाच्या आधारे चिंतन केल्याशिवाय त्याला कुठल्याच वस्तूचा बोध होत नाही. त्यामुळं निर्गुण निराकार परब्रह्माला समजून घेण्यासाठी जीव बुद्धी कल्पनेच्या योगे प्रयत्न करतो खरा, पण दुर्दैवानं त्याला अपयशच पदरी पडतं. त्यामुळं त्याच्या मनाची एकदम चिरपाड होते आणि त्याच्या शोभयुक्त अंतकरणात मग नाना आशंका संदेह निर्माण होऊ लागतात. संतांना सामान्य जीवाच्या शंकांचं कौतुकच असतं. त्याला कारण आहे. जगात 2 प्रकारची लोक आढळतात. एक म्हणजे परब्रह्माविषयी अजिबात चिंतन न करणारे, त्यांच्या देहबुद्धीचा जोरच इतका विलक्षण असतो की ब्रह्म वगैरे या गोष्टी आपल्यासाठी नाहीतच अशी त्यांची भूमिका असते. आणि दुसरं म्हणजे परब्रह्माविषयी चिकित्सा करणारे, म्हणजे अनेक अनुमान तर्क बुद्धीला पटला तरच तो स्वीकारायचा अशी त्यांची भूमिका असते. मात्र ब्रह्मस्वरूपात ना कल्पना पोचू शकते ना तर्क ना अनुमान. त्यामुळं हे अतिचिकित्सक बुद्धिवादी केवळ शाब्दिक कसरतीच करत राहतात. असं जरी असलं तरी संतांना याचा मात्र त्यांच्या चिकित्सेचं कौतुक वाटतं. कारण शब्दांच्या आधारे का होईना परब्रह्माविषयी चिंतन करण्यासाठी ते उद्युक्त तरी झाले. म्हणून त्यांना येणारे संदेह त्यांच्या मनातील विकल्प आशंका याचं संत सहर्ष स्वागतच करतात आणि त्यांचं निरसन करण्यासाठी ते तत्पर असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या मनातही येणार नाहीत इतक्या शंका आणि प्रश्न
समर्थांनी दासबोधात स्वतःहून उपस्थित केले आहेत आणि त्यांची समाधानकारक उत्तरही दिली आहेत। गरज आहे ती आपण कल्याण स्वामींच्या भूमिकेत जाऊन त्यांच्यासारख्या वृत्तीनं दासबोध समजून घेण्याची। आता श्रोत्यांचा म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जीवांचा प्रश्न व तो कोणत्या वैचारिक पार्श्वभूमीतून निर्माण झाला हे नीट समजून घेऊया। तर्कानं विचार करू लागलं तर विज्ञान समोर येतं। त्यामुळं आपण विज्ञानाच्या आधारे परब्रह्माला समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो। तत्वचिंतन करताना भौतिकशास्त्रासारख्या ज्ञानशाखांतील नियम एका पारड्यात आणि परब्रह्माची संकल्पना दुसऱ्या पारड्यात ठेवून आपण ती बुद्धीच्या तराजून तोलून बघत असतो। सुमारे इसवी सन पूर्व 300 वर्ष या काळात ग्रीसमध्ये आर्किमिडीज नावाचा थोर भौतिक शास्त्रज्ञ होऊन गेला। त्यानं विस्थापनाचा जो सिद्धांत मांडला त्याची कहाणी फारच मजेदार आहे। आपल्यापैकी अनेकांना ती माहिती असेल तरी या समासाच्या दृष्टीनं ती इथं थोडक्यात सांगावीशी वाटते। ग्रीस देशाच्या राजानं एका नामांकित सोनाराकडून सोन्याचा छानसा मुकुट बनवून घेतला। मुकुट अप्रतिमच झाला होता। त्याच्यावरील कलाकुसर बघून सर्वांनी त्या मुकुटाचं व सोनाराचं कौतुक केलं। राजानंही त्या सोनाराला त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला। पण काही दिवसांनी राजाला अशी शंका येऊ लागली की त्यानं जितकं सोनं सोनाराला दिलं होतं तितक्याच सोन्याचा मुकुट सोनारानं बनवला की त्यातून त्यानं काही सोनं काढून घेऊन त्याऐवजी चांदी मिसळून मूळ सोन्याच्या वजनाइतका हा मुकुट बनवला असेल। मामला एकदम नाजूक असल्यामुळं जाहीर वाच्यता न करता राजानं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जबाबदारी त्याच्या विश्वासू हुशार मित्र आर्किमिडीजवर सोपवली होती। पण हे शोधताना मुकुटाला धक्का लागता कामा नये अशी राजानं अट घातली होती। कशी ओळखायची त्या मुकुटातील भेसळ हा प्रश्न आर्किमिडीजला स्वस्थ बसून देत नव्हता। जाता येता खाता पिता उठता बसता त्याला हाच प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत असे। असंच एके दिवशी तो आंघोळीसाठी टबमध्ये बसत असताना त्याचं शरीर जितकं टबमध्ये बुडतंय तितकं त्यातून पाणी बाहेर पडत असल्याचं त्याच्या लक्षात आलं। तेव्हा त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि अंगावर कपडे आहेत नाहीत याची पर्वा न करता युरेका युरेका म्हणजे मला उत्तर सापडलं, मला उत्तर सापडलं असं ओरडत तो राजाकडे धावला। काय सापडलं होतं त्याला? एका बहुमूल्य अशा सिद्धांताचा त्याला उलगडा झाला आणि तो म्हणजे एखादा पदार्थ अंशतः किंवा पूर्णतः द्रवात बुडला तर तो द्रव्य व्याप्त भागानं विस्थापित केलेल्या द्रव्याच्या वजना एवढाच असतो। या सूत्रानं आर्किमिडीजनं राजाच्या प्रश्नाचं उत्तर शोधलं। हे उदाहरण विस्तारानं इथं घेण्याचं कारण म्हणजे भौतिकशास्त्रातील ह्या सिद्धांताला प्रमाण मानूनच श्रोत्याने समर्थांना प्रश्न केला आहे की ब्रह्मखंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे हे ब्रह्मांड शिरकलेमध्ये। म्हणजे ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाहीत। जे ब्रह्म अखंड असल्यामुळं त्याच्याशिवाय दुसरे काहीही असतच नाही आणि तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरले। म्हणजे बघा, ब्रह्माचं निवारण करता येत नाही, त्याला बाजूला सारता येत नाही, त्याला मोडता येत नाही, त्याला भोग पाडता येत नाही, ते अखंड आहे, त्याचे तुकडे पाडता येत नाहीत। अशा या एकाच एक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्मांडाची रचना कशी बरं झाली असेल
आर्किमेडिसच्या सूत्रानुसार महाकाय ब्रह्मांड ब्रह्मस्वरूपात शिरताना ब्रह्म तेवढ्या स्वरूपात विस्थापित झालं नाही का? त्याच्यात हालचाल झाली नाही का? भौतिकशास्त्रातील नियम सत्य आहेत, तर मग ब्रह्मांडाची ब्रह्मात रचना होताना त्यात थोडी तरी हालचाल व्हायला हवी, त्याला छेद जायला हवा. मोठमोठाले पर्वत, एव्हरेस्टसारखी उत्तुंग शिखरं, सर्वोच्च शिखरांच्या उंचीपेक्षा जास्त खोली असलेला हा सागर ज्या पृथ्वीवर आहे त्या पृथ्वीसारख्या जड असणाऱ्या अनेक ग्रहगोलांना तसंच अनंत ब्रह्मांडांना सूक्ष्म अशा ब्रह्मस्वरूपात स्थान आहे असं म्हटल्यास ब्रह्मस्वरूप निश्चितच छेदलं गेलं असणार. ते हल्ल्याशिवाय सृष्टी निर्मितीला जागा तरी कशी मिळाली असणार? जसं आईच्या गर्भात बालकाची अर्भकाची वाढ होत असताना तिच्या उदराचा आकार वाढतो, तसं परब्रह्माच्या गर्भात ब्रह्मांडरूपी बालक जन्माला येताना त्याचाही आकार वाढला असलाच पाहिजे. अनुमानांना विज्ञानाला प्रमाण मानून त्यातील नियमांच्या आधारे श्रोत्यांनं त्याच्या शंका समर्थांना विदित केल्या आहेत. त्याचे हे संदेह बुद्धीवर तर्कावर आधारित असल्यामुळं तो तेच घट्ट धरून चालतो, त्यात जीवाची चूक नाही. श्रोत्यानं चलाकीनं अजून एक प्रश्न विचारला आहे, तो असा आहे की परब्रह्मात ब्रह्मांडाची निर्मिती झाली. परब्रह्म ब्रह्मांडातील अणुरेणूंना व्यापून आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे. ते ब्रह्मांडाचा भेद करून सर्व भूतांच्या अंतर्यामी वसते. त्यानं ब्रह्मांडाची चाळणी करून त्याला व्यापलं हे ठीक आहे, पण स्थूल स्वरूपातील ब्रह्मांडानं सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्माचा भेद करून त्याची चाळणी करून त्यात स्थान मिळवलेलं आहे. हे काही पटण्यासारखं नाही, कारण ब्रह्म तर अखंड आहे. मग दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, तर मग परब्रह्मात हालचाल असली पाहिजे हे तुम्ही मान्य करा. माझ्या या आक्षेपाचं समाधान करा. थोडक्यात संतांच्या अनुभूतीला आलेलं परब्रह्माचं स्वरूप निश्चळ निराकार नसून ते वेगळंच असलं पाहिजे, अशा तर्कवादी विज्ञानवादी दृष्टिकोनातून श्रोताचे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. म्हणजे पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली? भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये. पाहता एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. म्हणजे पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे, असे हे एकमेकांमध्ये एक आहे हे तर प्रत्यक्ष दिसून येते. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्यय आला. प्रत्यक्ष आता म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्म आहेच, असा प्रत्यक्ष प्रत्ययही विचाराच्या अनुषंगाने येतो किंवा आला. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटची झाले. परिब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे. म्हणजे ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्याने ब्रह्मांड भेदले ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे एकदम न पटणारे विपरीत वाटते. भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळांस अनुभवे दिसत आहे. म्हणजे भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्माच्या ठिकाणीच
स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे हे तर सगळ्यांना अनुभवाने कळून येत आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रुती आक्षेपिले. आक्षेपवचन म्हणजे तरी आता हे कसे काय झाले ते विचार करून आपण आम्हाला सांगा, असे श्रोत्यांनी आक्षेप घेऊन म्हटले. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडिले की विचार संदेहाचे. म्हणजे आता या प्रश्नांचे प्रत्युत्तर सावध होऊन ऐका, म्हणजे तुम्ही निशंक व्हाल, तुमच्या मनात शंका राहणार नाही. पण येथे काही शंका निर्माण होतात. बघा समर्थ काय म्हणतायत, श्रोत्यांचं उत्तर देत आहेत. आता परब्रह्मात ब्रह्मांड निर्माण झालं हा अज्ञानातून आलेला पण मनात दृढ धरलेला आपला समज आहे. ब्रह्मांड निर्माणच झालेलं नाही असं समर्थांनी 8व्याच दशकात सांगून ठेवलंय. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशयनुरे. म्हणजे 8व्या दशकात बघा ही ओवी आहे. ब्रह्मांड निर्माणच झालं नसल्यामुळं परब्रह्म व ब्रह्मांड यांनी एकमेकांना भेदण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण आपल्यासारख्या अज्ञानी देहबुद्धी प्रधान जीवाला ते लक्षातच येत नाही. परब्रह्माला तर आपण जाणतच नाही, पण पंचमहाभूतांच्या या त्रिगुणात्मक पसाऱ्यालाही आपण मूळ प्रकृतीच्या स्वरूपात एक तत्वात पाहू शकत नाही. त्यामुळं समर्थच विचारतात ब्रह्मांड झालं नाही असं म्हणावं तर ते डोळ्यांना दिसतंय आणि ते दिसतंय म्हणून आहे म्हणावं तर कल्पांतांच्या वेळी ते नाश पावतं. पृथ्वी पाण्यात, जल तेजात, तेज वायूत व वायू आकाशात लुप्त होऊन शेवटी हे आकाशही ब्रह्मस्वरूपात लय होणार हे आपण जाणतोच. म्हणजेच दिसणारं हे ब्रह्मांड अशाश्वत आहे हे पटतं. त्यामुळं ब्रह्मांडाचं स्वरूप श्रोत्यानं नीट समजून घ्यावं असा आग्रह समर्थ करत आहे. समजा एखादा भला मोठा खडक नदीच्या पात्रात पडलेला आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या ताकदीनं तो कालांतरानं झिजतो. त्याचं अस्तित्व कमी कमी होत जाऊन शेवटी तो नष्ट होतो. इथं खडक आकाशाला बाजूला सारून त्याचं अस्तित्व निर्माण करतो किंवा त्याच्या नष्ट होण्यानं तिथं निर्माण झालेली पोकळी आकाश भरून काढतं असं म्हणता येईल का? खरं तर आकाश त्या खडकाच्या कधीच आड आलेलं नसतं. खडक तिथं येण्यापूर्वी, तो असताना व तो नष्ट झाल्यावरही आकाश जसंच्या तसंच निश्चल स्तब्ध असतं. समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यानचा एक प्रसंग आहे. राजांच्या कर्तबगारीचं समर्थांना अपार कौतुक होतं, पण राजांच्या मनात अहंकाराचं बीज राहू नये यासाठी समर्थांनी एक लीला केली होती. बघा, किल्ल्यावर डागडुजीचं काम करणाऱ्या एका माणसाला बोलावून समर्थांनी तिथला एक पाषाण फोडायला सांगितलं. पारेचे घाव त्या खडकावर बसू लागले. इतक्यात एक मोठा ढपला उडून त्या खडकात बसलेली एक बेडकी टुनदिशी उडी मारून बाहेर आली. त्या बेडकीकडे पाहून समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. साऱ्यांचा पोशिंदा तो रामच आहे हे समर्थांनी राजांना या प्रसंगातून दाखवून दिलं. इथं या घटनेचा संबंध आहे तो असा की त्या विशाल खडकात
वारा शिरायलाही जागा नसताना त्याच्या आत बेडकी जिवंत राहू शकली, याचाच अर्थ त्या खडकाला बाहेरून आकाशानं व्यापलेलं आहेच, पण ती जिवंत राहावी म्हणून खडकाच्या आतही ते आकाश होतं आणि तिच्या पोषणासाठी आवश्यक सर्व व्यवस्थाही होती. हेच पुढील ओवीतून समर्थ सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुढे, ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोतेजन. म्हणजे ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांना दिसते आणि जे दिसते ते तरी नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजून घ्यावे. तव श्रोते झाले उद्दित, आहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत. तेव्हा वक्ता म्हणाला की या प्रश्नाचे उचित उत्तर मी देतो. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती. म्हणजे आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपांनी, त्या दिव्यांनी आकाशाला बाजूला सारले असे तर घडूच शकत नाही. हे श्रोत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आप तेज अथवा पवन, सारून सकती गगन, गगन पाहता सघन, वळेल कैसे. म्हणजे आप, तेज किंवा वायू ही भूतेही आकाशाला बाजूला सारू शकत नाहीत. आकाश घनदाट सर्वत्र सारखेच असते, ते कसे चळेल ते पहा. समर्थ श्रोत्याचं उत्तर देत आहेत की आकाशात दिवा लावल्यामुळं आकाश बाजूला झालं असं कधीच घडत नाही. खरं तर आकाशाशिवाय दिव्याच्या ज्योतीला कशाचाच आधार नसतो. वायूशिवाय ज्योत असूच शकत नाही आणि वायू तर आकाशाच्या आधारेच राहतो. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भारस आहे. म्हणजे सगळ्याचा आधार हे आकाश तत्व आहे आणि या आभाळाला आधार आहे तो भगवंताचा, परमेश्वराचा. थोडा सूक्ष्म विचार केला तर लक्षात येतं की ज्योतीच्या अंतर्बाह्य आकाश तत्वच भरून आहे. आप, तेज, वायू यापैकी कुणीही आकाशाला बाजूला सारू शकत नाही असं समर्थ सांगतायत. इतकंच काय, समुद्रात अत्यंत खोलवर असणाऱ्या जलचरांना जिवंत ठेवणारा वायू आकाशाच्या आधारेच तिथं पोचतो. आपल्याला आधार वाटतो तो आपल्या घरादाराचा, लौकिक पैसा अडक्याचा, नाव लौकिकाचा. पण थोडासा व्यापक वृत्तीनं विचार केल्यावर महाकाय पृथ्वीच्या मानानं या सर्व गोष्टी किती नगण्य आहेत हे कळून येतं. शिवाय पृथ्वीभोवती वायूचं सुरक्षा कवच आहे व त्यालाही आकाशानंच धरून ठेवलंय. कल्पना करा की आकाशाच्या मदतीनं कार्यरत असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीत काही बिघाड झाला किंवा पृथ्वीभोवतीच्या ओझोनचा थर पातळ होऊन, विरळ होऊन तप्त सूर्यकिरणे जीवमात्रांना भाजून काढू लागली तर आपली काय गत होईल. म्हणजेच मनुष्य त्याच्या अस्तित्वाचा किती संकुचित विचार करतोय. आपल्या असण्याला जर कशाचा आधार आहे तर तो फक्त आकाशाचाच आहे. पंचभौतिक सृष्टीतील हरेक गोष्टीला ती निर्माण होण्यापूर्वी, निर्माण झाल्यानंतर आणि ती लयास गेल्यानंतरही आकाशानंच व्यापून ठेवलंय. आकाश तत्वाच्या या तटस्थपणामुळं, सर्वांना आधारभूत असण्याच्या वैशिष्ट्यामुळं, सर्व गोष्टींना म्हणजे सगळ्यांना व्यापूनही कशात न मिसळण्याच्या गुणधर्मामुळं संत परब्रह्माचं स्वरूप समजावून सांगताना वारंवार आकाशाचा दाखला देत असतात. आकाश व परब्रह्म स्वरूपातील हे झालं साम्य.
पण त्या दोघांत सूक्ष्म असा फरक आहे. ब्रह्मस्वरूपाची कल्पना येण्यासाठीच आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे, असं या निरूपणात पुढे समर्थ सांगणार आहेत. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. म्हणजे अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे, तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अणुरेणूत व्याप्त आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून तिचे सर्वांग भेदून गगन तिथे राहिलेले आहे. याची प्रचित ऐसी असे, ते जडत्वा आले तितुके नासे, आकाश जैसे तैसे असे जळणार नाही. म्हणजे याची प्रचिती अशी आहे की जे जडत्वास येते तेथे सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते जसेच्या तसेच असते, ते चळणारच नाही. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. म्हणजे आकाश वेगळेपणाने पाहता येते, म्हणून त्याला पंचभूतांपैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते. ते जर अभिन्नपणे पाहता येईल तर आकाशात व ब्रह्मात फरक राहणार नाही, त्याला ब्रह्मच म्हणावे लागेल. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाना, आकाश म्हणावे. म्हणून आकाश चळत नाही. आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही, तरीही पाहू जर गेलं तर ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय. निर्गुण ब्रह्म भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. ते निर्गुण ब्रह्मासारखे भासते, पण त्याची कल्पना आपण करू शकतो, त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे, याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प. म्हणजे कल्पनेला जे जे भासते ते आकाश जाणावे. परब्रह्म निराभास निर्विकल्प आहे. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोली जे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन. म्हणजे सर्व पंचमहाभूतांमध्ये, सर्व पंचभूतांमध्ये आकाश तत्व व्यापून आहे, म्हणून त्याला आकाश म्हणतात. भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश ते गगन म्हणावे. पहा, आकाश निर्गुण ब्रह्मासारखे वाटते, पण ते निर्गुण ब्रह्म नव्हे, कारण आकाशाची कल्पना आपण करू शकतो. ब्रह्म तर निराभास निर्विकल्प आहे, वेगळेपणानं दिसतं ते आकाश, म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये होते. कारण ब्रह्मस्वरूपामध्ये वेगळेपण नसतंच. मुळी प्रत्येक भूताच्या जीव मात्रांच्या अंतर्यामी वसणारा ब्रह्मांश हे आकाशच होय. बाह्यांगात बदल होत असल्यामुळं त्याच्याकडे न बघता प्रत्येक वस्तूच्या अंतरंगात असणारे निश्चल आकाश म्हणजेच ब्रह्मांश होय. या ब्रह्मांशाच्या मदतीनंच अनेक प्रकारचे देह निर्माण होतात. ते कर्म करतात व प्रारब्धवश लयाला जातात, परंतु त्याच्यातील ब्रह्मांश मात्र जसंच्या तसं निश्चळ निराकार त्याच्या मूळ स्थितीमध्येच राहतो. असं हे परब्रह्म व ब्रह्मांडाचं नातं आहे. परब्रह्मरूपी निरंगी पडद्यावर ब्रह्मांडाचे अनेक खेळ चालतात, कल्पना विलास होत राहतात, पण त्याचा परब्रह्मावर यदाकिंचितही परिणाम होत नाही. परब्रह्म ब्रह्मांडाकडून ना भेदलं जातं ना ते विस्थापित होतं. ब्रह्मांडाच्या आत बाहेर परब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. ब्रह्मस्वरूपाचं हे अचलत्व समजवताना
समर्थ पुढे सांगतात, प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिले नाही. म्हणजे गगनाच्या ठिकाणीच दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते, परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही, मात्र ते अचल ब्रह्म नव्हे. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे. म्हणजे पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते, ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरतो, आणि अग्नी विजला की वायू उरतो, आणि नंतर तोही नाश पावतो. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. म्हणजे जे येते आणि जाते ते मिथ्या असते, त्याने जे खरे आहे ते भंगले असे भासते. पण हा अनुभव का येतो ते पाहिले पाहिजे. बघा समर्थ काय म्हणतायत, मिथ्या दृश्य घडतं आणि बिघडतं, म्हणजेच जे दिसतं व नसतं ते खोटं असतं. पण त्यामुळं जे खरं आहे ते शाश्वत असं परब्रह्म हल्ल्यासारखं भासतं, भंगल्यासारखं वाटतं. वास्तविक तो आपल्या मनाचा भ्रम असतो. अज्ञानातून तसा संदेह आपल्या मनात येतो. ब्रह्मांडाची अर्थात दृश्य जगताच्या मिथ्यत्वाची खात्री पटली की ब्रह्म स्वरूपाची अनुभूती होणारच. त्यासाठी समर्थ एक छोटीशी युक्ती सांगणार आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे आपल्याला ब्रह्माचा अनुभव करून देणारी कुठली छोटी युक्ती समर्थ सांगत आहेत ते आपण बघूया. परब्रह्मानं ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, तर मग त्यामुळं परब्रह्मात हालचाल झाली का? जर झाली असेल तर ब्रह्म चंचल आहे का? या श्रोत्यांच्या शंकेचं निरसन करताना समर्थांनी आकाश तत्वाचा दिलेला दृष्टांत आपण मागील भागात बघितलेला आहे. पंचभौतिक सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर, ती निर्मल्यानंतर व ती लयास गेल्यानंतर आकाश जसं निश्चल असतं तसं परब्रह्म निश्चल असतं. या निष्कर्षापर्यंत समर्थ आपल्याला घेऊन आले. आता ते आपल्याला या भ्रमात्मक विश्वाबद्दल विस्तृत विवेचन करता करता ब्रह्मानुभवासाठी एक युक्ती देखील सांगणार आहेत. म्हणजे हे दृश्य विश्व खरं नसूनही आपल्याला ते खरं असल्यासारखं वाटतं. काय कारण असावं याचं? आपल्यात अशी कुठली गोष्ट आहे की जी मिथ्या दृश्याला सत्य मानते? संत वचनांचा अभ्यास केल्यावर, त्यावर चिंतन केल्यास विश्वाची संकल्पना थोडीफार स्पष्ट होऊ शकते. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, हे विश्वची माझे घर. तुकोबाराय म्हणतात, अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. तर समर्थ म्हणतात, चिंता करतो विश्वाची. संतांनी विश्वाचं स्वानुभूतीनं जाणलेलं स्वरूप आपल्याला का बरं कळत नाही? मी म्हणजे देह ही आपली चिवट भूमिका का बरं सुटत नाही? याचं समर्थांनी दिलेलं उत्तर म्हणजे ब्रह्माला अनुभवण्याची युक्तीच होय. आपल्याला ही सृष्टी सत्य भासते. या भ्रमाचं मूळ कारण आहे आपल्या वृत्तीचा कमालीचा संकुचितपणा. वृत्तीच्या व्यापकतेअभावी आपलं विश्व आकसलंय. चार भिंतीच्या घरातलं कुटुंब, पैसा अडका, नोकरी धंदा या पलीकडं आपल्या विश्वाचा परीघ विस्तारतच नाही. केवळ पोटाची खळगी भरण्याच्या विवेचनेपायी गाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे आपल्याच आखूड विश्वात आपण गोल गोल फिरत राहतो. वास्तविक आपलं अस्तित्व ते किती हो? रवींद्रनाथ टागोर म्हणत त्याप्रमाणे ब्रह्मांडाच्या तुलनेत
आपलं अस्तित्व सागराच्या रेतीच्या कणाहून बारीक आहे. समर्थांनी सुद्धा तेच सांगितलं आहे. पुढे, भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, भ्रममूळ या जगाते, खरे कैसे मानावे. म्हणजे भ्रमाने तसे दिसते, विचार करून पाहिला की ते कळते. भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरे कसे म्हणावे. भ्रमशोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणे काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या. म्हणजे भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येते. मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावे. भ्रमाने भेदले असे म्हणावे तरी तो भ्रमही मिथ्याच होय. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटिके त्याने केले, तेही तैसे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, तेथे मग खुशाल भेदले असे म्हणावे, तर मुळातच जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे तेही तसे खोटेच असते. लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले, शहाणे जाणती. म्हणजे खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेले. शहाणे लोक जाणतात की त्याने केले असे म्हटले जाते, तरी वास्तविक काहीच घडलेले नसते. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य, माती सारिका मती प्रकाश, अंतरी वाढे. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात समुद्रात खसखस आहे तसे समजावे, खसखसीप्रमाणे समजावे. माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजेच ज्ञान अंतरात वाढते. बघा समर्थ काय म्हणताय तिथं, सागरात खसखशीच्या दाण्याचा पत्ता लागणार नाही, तसं परब्रह्माच्या अथांगतेमध्ये या दृश्य विश्वाचा मागमूसही दिसत नाही. आपल्या बुद्धीला विशाल करत नेलं तर या विधानाची सत्यता आपल्याला पडताळून पाहता येईल. त्यासाठी आपण आता एक प्रयोग करणार आहोत. या प्रयोगासाठी कुठल्या बाह्य उपकरणांची गरज नाही, पण एकाग्र चित्तानं अंतर्मुख मात्र व्हावं लागणार आहे. आणि या प्रयोगाची कृती या समासांच्या काही ओव्यांतच दडली आहे. तेव्हा कन्या पुत्र दारा वित्त देची, आसक्ती रूपी दोर काही वेळेपुरते ढिले करून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. आपण डोळे मिटून आता शांत बसू व हळूहळू अंतःकरणात उतरू. कोण आहे मी, माझं काय स्थान आहे विश्वामध्ये, असा विचार करताना अशी कल्पना करूया की भगवंतानं मला प्रकाश वेगानं उडता येईल असे अद्भुत असे पंख दिलेत. हनुमान स्वारीनं जशी उगवत्या सूर्याकडं झेप घेतली होती, तसं मीही आता या पंखांच्या मदतीनं आकाशात उंच झेपावलो आहे. कृष्ण धवल मेघ राशींना ओलांडत निरभ्र गगनात मी उंच उंच चाललेलो आहे. पृथ्वी जमीन घर आता माझ्यापासून फार दूर जात आहे. त्यामुळं मी राहत असलेलं शहर गाव त्यातील उपनगर गल्ली आपलं घर आता दिसेनासं होऊ लागलंय. अजून उंच उंच जात आता मी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पडलोय आणि निर्वात पोकळीत स्थिरावतोय. निळसर दिसणाऱ्या वसुंधरेला मी वंदन केलंय. तिचं पूर्ण रूपातलं दर्शन किती विलोभनीय आहे. या टप्प्यावर मी राहत असलेला देश राज्य यांच्या खुणाही जिथं ओळखू येत नाहीत, तिथं मी राहत असलेला परिसर घर कुठून दिसणार. अजून थोडंसं उंच गेल्यावर आता पृथ्वीबरोबरच सौरमालिकेतील इतर ग्रहांचंही मला दर्शन होतंय. जवळच असलेला तांबूस मंगळ
थोडा दूरवर असलेला गुरु, त्याच्यानंतर शनी, अगदी टोकावर प्लुटो हे ग्रह दिसत आहेत. पृथ्वीवर असताना तिचं मोजमाप जिथं मला अशक्य होतं, त्याच पृथ्वीचं सूर्यमालिकेतील स्थान किती अल्प आहे हे मला आता समजलं. हे सगळं डोळ्यात साठवत मी आणखी उंचावर जाण्यासाठी झेप घेतली. आता मला समर्थांच्या पुढील ओव्यांचा अनुभव येतोय. मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ, कठीव जैसे. म्हणजे मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते, मग तिला हा ब्रह्मगोल कवठा एवढा दिसू लागतो. म्हणजेच बुद्धी अजून आपण विशाल केली. मी आता बुद्धी विशाल करतोय. मी आता सूर्यमंडळाला भेदून अनंत पसरलेल्या ब्रह्मांडाचा वेध घेऊ लागलोय. माझ्या व्यापक झालेल्या वृत्तीनं आता आकाशाला जणू मिठीच मारली आहे. मला आता हे विश्व झाडाला लागलेल्या कवटाप्रमाणे दिसू लागले. माझ्या पंखात अजून बळ शिल्लक आहे, त्यामुळं मी आणखी उंच उंच जात आहे. विज्ञानाची कास धरत आजपर्यंत मी ज्या ग्रहगोलांचा, सौर मालिकांचा अभ्यास केला होता, त्या सगळ्यांचं ब्रह्मांडातील अस्तित्व किती अल्प आहे हे आता मला दिसतंय. या सूर्यमालिकासारख्याच अनंत मालिका, अनंत ग्रहांच्या राशी मिळून बनलेली आकाशगंगा मला आता समोर दिसत आहे. इथून मी माझ्या सूर्यमालिकेकडं पाहिलं तर ती कशी दिसेल याचं वर्णन समर्थांच्या पुढील ओवीत आलेलं आहे. वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. म्हणजे वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बोरा एवढे भासू लागते आणि ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही. बघा समर्थ काय सांगतायत. माझी वृत्ती अजून विशाल झाल्यामुळं मगाशी कवटा एवढं दिसणारं ब्रह्मांड आता बोरा एवढं दिसू लागलंय. विश्वच बोरा एवढं दिसतंय, तर मग मी राहत असलेल्या पृथ्वीवरील माझा देश, माझं राज्य, शहर, गाव, माझं घर कुठून दिसणार. इतकं होऊनही ब्रह्मांडाचं अस्तित्व मला अजून सत्य वाटतंय. म्हणून मी माझी मनोकक्षा अजून रुंदावत नेतोय. या उंचीवरून मला ब्रह्मांड हे असं दिसतंय. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला. वटबीज न्याय म्हणजे आपण विवेकाने विशाल झालो तर स्थल कालाच्या मर्यादा गळून पडल्यामुळे ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बीप्रमाणे बारीक दिसू लागते. बघा, देहबुद्धीच्या मर्यादा उल्लंघून विवेकानं, वृत्तीनं मी अजून विशाल झालोय. त्यामुळं मगाशी बोरा एवढं दिसणारं ब्रह्मांड आता वटवृक्षाच्या छोट्याशा बीजाप्रमाणे दिसू लागले. वृक्षाला लागलेली फळं, फुलं, पानं प्रथम जशी त्या वृक्षाच्या बीजात सुप्तावस्थेत असतात, तसं ओंकारामध्ये सुप्तावस्थेत असणाऱ्या ह्या साऱ्या ब्रह्मांडाचं मला दर्शन होतंय. मितिकाक्षराच्या उंबरठ्यावर असताना त्या विलोभनीय अशा दृश्यानं मन प्रसन्न झालंय. मी ईश्वराच्या अत्यंत निकट असल्याचं मला जाणवतंय, पण मनोकार्य अजूनही पूर्णत्वाला गेलेलं नाही. माझी वृत्ती अजूनही विशाल होता होता एका क्षणी ती फाटून स्वतःचं अस्तित्वच विसरून गेली आहे. तिच्या अथांगतेला आता कुठलाच कोण उरला नाही. त्या क्षणी
सद्गुरु कृपेच्या जोरावर मितिकाक्षराच्या उंबरठ्यावरून माझं पाऊल आत पडत आहे. तिथून मी आता मागं वळून बघतोय तर ते वटवृक्षाचे बीजही नाहीसं झाल्याचं मला दिसतंय. कुठं गेलं ते ब्रह्मांड? खरंच निर्माण झालंय ते? ब्रह्माला खरंच त्यानं भेदलंय? ब्रह्मस्वरूप त्यापासून विलग आहे, बाजूला आहे. अवघं ब्रह्मांड लुप्त होण्याचं रहस्य माझ्या वृत्तीच्या विशालतेत, तिच्या व्यापकपणात दडून आहे. वृत्ती मनाच्या एकाग्रतेनं व्यापक बनते तर विकारांमुळं संकुचित बनते. आता उलट प्रवास करूया. मितिकाक्षरातून वटवृक्षाच्या बीजासमान वाटणाऱ्या ब्रह्मांडापर्यंत मी आलोय. तिथं बोरा एवढ्या व पुढं कवठाच्या फळा एवढ्या दिसणाऱ्या ब्रह्मांडापर्यंत मी खाली येतोय. तिथून अनेक सूर्यमालिकांच्या गंगेत, तिथून माझ्या सूर्यमंडळात, तिथून पृथ्वीच्या दिशेनं वेगानं मी खाली येतोय. आता भारतातील माझ्या राज्यात, तिथून मी माझ्या शहरात, गावात पोहोचून अलगद माझ्या घरात येऊन पोचतोय. किती विस्मयकारक प्रवास होता हा. यावरून हेच सिद्ध होतं की माझ्या वृत्तीवर माझं विश्व अवलंबून आहे. वृत्ती व्यापक झाली की संदेह मनानेच आपसूक दूर होऊ लागतात. वृत्तीचा परीघ विस्तारत नेत नेत शेवटी परब्रह्माला कवटाळणं म्हणजेच स्वस्वरूप साक्षात्कार होणं. त्यासाठी पाळावं लागणारं एक साधंसं पथ्य समर्थ आपल्याला सांगणार आहेत. ते आपण पुढे बघूया. ब्रह्मांडानं खरंच परब्रह्माला खंडित केलंय का हे शोधण्यासाठी आपण आत्ताच ब्रह्मांडाची सैर करून आलो. ओंकाराच्या मूळ तत्वापर्यंत जाऊन विश्वाचं दर्शन घेऊन आलो. विराट भासणारं विश्व व्यापक वृत्तीमुळं छोटं होत होत शेवटी नाहीसं होतं. हे आपण ओळखलं, आपण त्याची माहिती घेतली. त्यामुळं ब्रह्मांडानं परब्रह्माला खंडित केलंय, विस्थापित केलंय हे विधानच अयोग्य असल्याचं स्पष्ट होऊन आपल्या शंकेचं खरंच रास्त उत्तर मिळाल्यानं आपलं मन समाधान पावलं. हे समाधान अखंड राहावं असं वाटत असेल तर मगाशी केलेला आपण प्रयोग अनुमान काढून परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी शाळेतील प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगासारखा नसावा, तर तो आपल्या जीवनात नित्य आचरण्याचा परिपाठ व्हायला हवा. तो प्रयोग व्यवहारात उतरला तरच दृश्याचं, या विश्वाचं, पर्यायानं या ब्रह्मांडाचं मिथ्यत्व आपल्याला समजेल. ब्रह्मांड मिथ्या आहे हे आपण जाणतोच, पण हे भान अखंड कसं टिकवायचं हा खरा प्रश्न आहे. वृत्तीचं व्यापकपण ब्रह्मांडाच्या अस्तित्वाची खरी अनुभूती देतं. संतांचं देखील हेच शास्त्रशुद्ध अनुमान आहे. मग वृत्तीचा व्यापकपणा याचा नेमका अर्थ काय? संतांनी मनुष्याच्या मनोवृत्तीचा अगदी मानसशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केलेला होता व त्यातूनच त्यांना एक सूत्र सापडलं. ते म्हणजे मन जितकं सूक्ष्म होतं तितकी वृत्तीची व्यापकता वाढते. मनाला तर आपण पाहू शकत नाही, ते मुळातच सूक्ष्म आहे. मग त्याला आणखी सूक्ष्म कसं करायचं? आपल्या मनाची आजची अवस्था कशी आहे ते बघूया. आपलं मन देहात राहतं. ते अदृश्य सूक्ष्म जरी असलं तरी जड स्वरूप आहे. जसं थोड्या वेळासाठी हातात घेतलेलं सुवासिक फूल त्याचा सुगंध हातावर ठेवून जातं, तसं आपलं मन ज्या वस्तूशी संग करतं त्या वस्तूचे गुणधर्म मनाला चिटकतात. आपलं मन कोणकोणत्या विषयात रमतं याचा थोडा विचार केला तर
असं लक्षात येतं की ते दृश्य जगाच्या अवतीभोवतीच सतत फिरत राहतं. दृश्य जगत जड रूप अज्ञान रूप असल्यामुळं त्याला चिटकून असलेलं आपलं मन देहाधिष्ठित झालंय, जड रूप बनलंय. याची वृत्ती देखील त्रोटक झाली आहे. त्यामुळं आपल्या मनाला वृत्तीचा व्यापकपणा कसा असतो हेच कळत नाही. त्यासाठी मनाला जडत्वाकडून सूक्ष्मत्वाकडं न्यायला हवं. मग या प्रवासाचं खात्रीशीर साधन कोणतं? संतांनी याचाही विचार केलाय. त्या दृष्टीनं स्वतःवर काही प्रयोग केलेत आणि भगवंताचं थोडं नाम, त्याचं अखंड स्मरण जड मनाला सूक्ष्म करण्यासाठी सुयोग्य सुलभ असं साधन आहे असं स्वानुभवानं सांगितलेलं आहे. भगवंताचं नाम हे सूक्ष्म आहे. त्या नामाच्या अखंड स्मरणानंच आपलं देहाधिष्ठित जड मन सूक्ष्म होऊ लागतं. मन जसजसं सूक्ष्म होत जातं तसतसं आपल्या वृत्तीची व्यापकता वाढू लागते. नामस्मरण हाच वृत्तीचं व्यापकपण साधून देणारा एकमेव मार्ग आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्यासाठी ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग असे इतरही मार्ग आहेत. परंतु आपल्यासारख्या सामान्यांना प्रपंचात राहून कर्तव्य सांभाळत मनाला सूक्ष्म करण्यासाठी नामा इतका सोपा अन्य मार्ग नाही. हेही तितकंच खरंय. आपणही नामस्मरण करतो, भरपूर नाम घेतो, पण तरीही मनाला सूक्ष्म करण्याची कला आपल्याला साध्य झालेली आहे असं म्हणता येईल का? पण मन सूक्ष्म झाल्याची खूण म्हणजे वृत्ती व्यापक होणं. वृत्ती व्यापक झाली हे समजायचं कसं? जेव्हा घडत असलेली प्रत्येक घटना आपलं मन कोणताही विरोध न करता स्वीकारतं व आपलं समाधान अभंग राहतं, तेव्हा आपली वृत्ती व्यापक होऊ लागली आहे असं समजावं. थोडक्यात मनाचं सूक्ष्मत्व म्हणजे व्यापकता, म्हणजेच अखंड समाधान. आपण नामस्मरण करतो पण अंतर्यामी समाधान नाही, याचा अर्थ आपलं काहीतरी चुकतंय. मग काय चुकत असावं? नाम घेण्यात काही बदल करावा का असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. नाम घेणाऱ्याला काही पथ्यही पाळावीच लागतात. सद्गुरूंनी सांगितलेल्या अशा पथ्यांपैकी एक सर्वात महत्त्वाचं असं पथ्य आहे जे तुम्ही आम्ही सारेजण कदाचित पाळत नसू, आणि ते म्हणजे इतरांचे दोष न बघणं होय. हे पथ्य न पाळल्यामुळंच आपलं मन सूक्ष्म होत नाही, पर्यायानं आपली वृत्ती व्यापक होत नाही. दृश्य जग गुणदोषांनी भरलं आहे हे माहीत असूनही आपण त्याचं चिंतन करत राहतो. ते थांबवणं, त्यातल्या त्यात दोषांचं चिंतन तर अजिबात बंद करणं हे पथ्य साधकानं सांभाळायलाच हवं. धरणाच्या भिंतीच्या एका बाजूला जलाशयात भरपूर पाणी तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा ठणठणाट, अशीच काहीची अवस्था आपली झालेली असते. एका बाजूला नामाच्या राशी पडत आहेत, हातातील जपाची माळ अखंड चालू आहे, भगवंताचा जलाशय भरलेला आहे, परंतु इतरांचे दोष बघण्याची खोडसळ सवय अजून तशीच असल्यामुळं ती वृत्तीच्या व्यापक होण्यास आपल्याला अडथळा ठरत आहे. इतरांच्या दोषांचा रवंत करत बसण्यामुळे, त्या सवयीमुळं वृत्ती व्यापकतेचा प्रवाह अडून राहिलेला आहे. रबरी पाईपला पीळ पडल्यामुळं जसं पाण्याचा प्रवाह तुंबतो, तसं दोष बघण्याच्या वृत्तीमुळं प्रेम प्रवाह तुंबतो व वृत्ती
व्यापक होण्याला खीळ बसते. म्हणून सद्गुरू सांगतात, समर्थ सांगतात त्याप्रमाणे कोणाचेही कधीही कोणाचे दोष बघू नका व कुणाचं अंतःकरण दुखवू नका. मन दुखावणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला दुखवण्यासारखं आहे. हे पथ्य जर आपण पाळलं तर आपलं घरच नव्हे तर सगळं जगच गोकुळ होऊन जाईल. आपण प्रत्येकाला हवेसे वाटू, कुणाची खुशामत करण्याची गरज देखील पडणार नाही, कुणाच्या पुढे पुढे करण्याची गरज पडणार नाही. सत्याची कास धरताना ते काट्यासारखं रुतणार नाही असा आपला जीवन व्यवहार असावा, असं मार्गदर्शन समर्थ करतात, संत करतात, सद्गुरू करतात. नेमक्या याच सूत्रांचा आपल्याला बहुधा विसर पडलेला असतो. पुढे होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. म्हणजे त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटी पटीने आणखी बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही. पुढे आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. म्हणजे आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो, फक्त देहबुद्धीचे होतो, मग आपल्याला ब्रह्मांड कसे कवळता येईल, म्हणजे कवळ्यात घेता येईल. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. म्हणजे वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पाहून नाहीशीच व्हावी, पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरेल उरेल अशी करावी. जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईली ते तत्वता. बरे पहा, आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मडवण्याचा प्रयत्न केला, नटविण्याचा प्रयत्न केला तर कसे होईल पहा बरे. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटोन वितुळे, निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. म्हणजे वृत्तीला जसजसे स्वरूपाचे आकलन होत जाईल तस तशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जसाच्या तसा उरेल. म्हणजेच वृत्तीच परब्रह्माशी लीन होते आणि निर्गुण आत्मस्वरूप जसं आहे तसं अगदी स्पष्टपणे अनुभवायला येतं. असं आहे मनाच्या सूक्ष्मतेचं वृत्तीच्या व्यापकपणाशी संबंधित अनोखं शास्त्र. याची फलश्रुती म्हणजे अंतरीचं अखंड समाधान. ते मिळवण्याचा सर्वांनी आटोकाट प्रयत्न करावा असा समर्थांचा आग्रह आहे. आता श्रोत्यांची म्हणजेच तुमची आमची प्रत्येकाची शंका फिटली असं समजून समर्थ पुढे सांगतात. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. म्हणजे आता येथे शंका फिटलीये, श्रोते हो उगाच संदेह धरू नका, अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. म्हणजे विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल, विवेकानेच समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्वपक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. म्हणजे मुक्तपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्व पक्षाला म्हणजे सगळ्या मायेलाच बाजूला सारल्यामुळे, तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांत स्वरूप जो आत्माराम तोच तो होतो हा स्वानुभव असल्यामुळं त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. हे प्रचितीची उत्तरे
कळती सारासार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. म्हणजे हे सर्व प्रचितीचे बोलणे आहे. सारासार विवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल. त्याचे मनन व निधिध्यासन केल्यामुळं आत्मसाक्षात्कार होतो व त्याप्रमाणे तुम्ही पावन व्हाल. बघा समर्थ शेवटी काय सांगतायत, आतापर्यंत आपण ज्याचा अभ्यास केला त्याविषयी कोणतीही शंका मनात आणू नका. शंका आलीच तर विवेकानं विचार केला असता तिचं निवारण होईल. विवेकानंच समाधान लाभेल, आत्मनिवेदन साधेल आणि मोक्षही मिळेल. खरं तर मोक्ष प्राप्तीसाठी साधन न करता ते अंतकरणाच्या शुद्धीसाठी करावं. शिवरूपी पिंडीवर सतत नामाभिषेक करत राहिलं तर मनपटलावरील वासनांची संकुचितपणाची पुट गळून जातील, गळून पडतील व जीवाशिवाची भेट घडून येईल. निरपेक्ष भावनेनं भगवंत भजनात अखंड रममान राहावं. वृत्तीची व्यापकता साधण्यासाठी विवेकाची कास घट्ट धरावी. गुणदोषांनी भरलेल्या सृष्टीला भगवंत स्वरूप मानून, राम रूप मानून नामानंदात राहिल्यानंच मिथ्या जगत बाजूला सरेल व आत्मसाक्षात्काराची अनुभूती येईल. हाच या समासाचा भावार्थ आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.